नमस्कार, मी सुनीता. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोटनेकची कटिंग आपल्याला बघायची आहे. बोटनेक समजा ब्लाऊज पॅटर्न हे मी आपला नॉर्मल गळा होता. हे छोटा गळा आहे समजा नॉर्मल गळा, आणि खालच्या साईडला पाठीला पट्टी होती. ती पाठीची आहे ती सरळ तेवढीच पट्टी काढून घेतली वर्कची, आणि हे गळ्याचा भाग आपल्याला खालच्या साईडला घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडला आपल्याला छोटासा जो 3 इंचाचा 3.5 इंचाचा जो गळा असतो ते घ्यायचा आहे. आणि सेंटर पॉइंटला नॉच करून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिकला आणि अस्तरच्या याला दोन्हीला पण नॉच करून घेत आहे. तर दोन्हीला पण हे नॉच करून झालेलं आहे. तर आपल्याला जे सेंटर पॉइंट आहे ते सेंटर पॉइंट याला मिळवून ठेवून घ्यायचं आहे. आणि हे ते पिन करून घ्यायचे आहे, पिन लावून घ्यायचे आहे. हे पिन सर्व जागून जिकडे आपल्याला झोळ येईल असं वाटत आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला हे पिन्स लावून घ्यायचे. म्हणजे आता हे सेट करून घ्यायचं आहे आपल्याला, सेंटरला बराबर आला पाहिजे अशा प्रकारे हे पूर्ण सेट करून घ्यायचं आहे. आणि हे गळ्याच्या आपल्याला एकदम कडेने समजा हे आपली मार्किंग करून घ्यायची आहे, त्या वर्कच्या एकदम साईडने. अशा प्रकारे ही पूर्ण मार्किंग करून त्याच्यावरती आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे स्ट्रेट आहे खालच्या साईडला. आता एकदम ह्या मार्किंग वरच आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. ही स्टिच मारणं होईपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून नवीन कोणते व्हिडिओ बघायला जर आवडत असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. हे अशा प्रकारे आपला शिवून घ्यायचा आहे पूर्ण. सिंपल मध्येच आहे हे, एकदम इझी मेथडने आपल्याला हे गळा रेडी करायचा आहे. नॉच वगैरे करायचे कोणे आहेत त्या ठिकाणी, बाकी सर्व राऊंड एकदम जवळूनच कट करायचं आहे. अर्धा इंचाची मार्जिन नाही, आपल्याला पलटवायला पण इझी जातं. अशा प्रकारे हे पलटून व्यवस्थित ह्याची स्टिच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता ह्याच्यावरती दाब टीप मारून घ्यायचे आहे, ते कोण्यावरती आपले व्यवस्थित ठेवून. पूर्ण अशा ठिकाणी व्यवस्थित आपल्याला सेट करून एकदम अशी कडेने दाब टीप मारून घ्यायची आहे. व्हिडिओला पूर्ण लास्ट पर्यंत पहा, व्हिडिओ स्किप करू नका. ह्याच्यामध्ये आपल्याला हे खालच्या साईडला पण पट्टी कशा प्रकारे लावायची आहे ते पण दाखवलेली आहे. एकदम अशा प्रकारे फिनिशिंग साठी जर आपल्याला पाहायचं असेल तर दोरे कुठंच ठेवायचे नाहीत, एकदम फिनिशिंग दोरे कट करून टाकायचे आहेत.
तर हे अशा प्रकारे हे सेट करून हे पाटीला आपल्याला ही पट्टी जी आहे ना ती आपली काढलेली तीच पट्टी याच्यावरती खालच्या साईडने वरी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. ही बघा हे उलटी ठेवायची आहे त्याच्यावरती. अशा प्रकारे ते येईल अशी. खालच्या साईडने कमी पडत होता तर मी अशा प्रकारे लावत आहे. तर खालच्या साईडने आपल्याला उलट्या साईडला ठेवून अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा जे पण आहे फॅब्रिक ते कट करून एक दाब टीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही दाब टीप झाल्यावरती हे पूर्ण आपल्याला वरच्या साईडला ही पट्टी घेऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे हे वरच्या साईडला थोडं फोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे छोटे छोटे फोल्ड आहे, मध्ये थोडी मार्जिन मी ठेवलेली. अशा प्रकारे फोल्ड करून स्टिच मारून घ्या. अशा प्रकारे आपलं हे पूर्ण स्टिच मारून घेतल्यावरती हे लास्टला आपल्याला हे गळ्याचा भाग आहे ते कट करून आपल्याला तिथे तुरपाईची पट्टी लावायची आहे. तुरपाईची पट्टी लावून घेऊन आपल्याला जे शोल्डर समोरचं आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. मी बघा मार्किंग केले त्या ठिकाणाहून थोडस दुरूनच कट केलेले आहे, जेवढी आपली स्टिच करून मध्ये फोल्ड होईल. हे बॅक साईडचं आपलं पूर्ण पार्ट रेडी झालेलं आहे. बॅक साईडला हे 2 टक्स मारून घ्यायचे आहेत. हे 2 टक्स मारून आपली हे बॅक साईड पूर्ण झालेली आहे. फ्रंटचा व्हिडिओ आपल्याला नॉर्मलच प्रिन्स कट आहे तशा प्रकारे शिवून हे ब्लाउज पूर्ण रेडी करून. व्हिडिओ जर आवडला असेल तर